अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील क्लार्कशी संबंधित लाच प्रकरणामुळे आधीच वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची पुन्हा एकदा कोंडी झालीय. झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ व्हायरल होत असून एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शासकीय निवासस्थानावरील हा व्हिडिओ असल्याने शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केला गेल्याचं सांगत विरोधकांकडून नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे झिरवाळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांकडून विचारण्यात आलाय. त्यावर व्हिडिओबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. दोघांमधील संवादाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की नरहरी झिरवाळ यांनी फोनवर माझ्याशी संपर्क करून सांगितलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे मी त्यांना सल्ला दिला आहे की याबाबत तुम्ही पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करा. दरम्यान नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येईल. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबतची सत्यता पडताळून राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून यावर योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी मांडलीय. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मंत्र्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून विधानसभेत निवडून आलेले राज्याचे क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या शिक्षेप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचेच मंत्री अडचणीत आले असून नरहरी झिरवाळ यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.